नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज आपण करणार आहोत भरली वांगी. जी तुम्ही समजताय तशी ही भरली वांगी नाहीये. हा मसाला भरली वांगीचा आहे, पण तो वांग्यात भरायचा नाहीये. तर पहा बरं रेसिपी. हे एक टोप घ्यायचा. त्यामध्ये मी आधीच सगळं कापून घेतलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला वेळही तुमचा वाचेल म्हणून मी सांगत आहे. त्यामध्ये मी हे बघा हा कांदा घेतलेला आहे. हा साधारण एक मोठा, इथे मोठेच मिळतात त्यामुळे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या सवयीनुसार 2 किंवा छोटे 3 घेऊ शकता. एक मोठा लाल चटूक टोमॅटो घेतलेला आहे, तो पण त्याच्यातच मिक्स करायचा. त्यानंतर एक हिरवी मिरची छोटीशी घेतली आहे, कापून घेतली आहे. एक थोडी जुडी कोथिंबीरची देठा सकट घेतलेली आहे. तर हे सगळं असं कापून एका बोलमध्ये टाकून ठेवायचं. नंतर काय करायचं, त्यामध्ये थोडीशी आलं लसूण पेस्ट टाकायची. जास्त नाही टाकायची, थोडी आलं लसूण पेस्ट टाकायची. त्यानंतर मी इथे हे शेंगदाणे भिजवून ठेवलेले आहेत. हे बघा, काही लोक याची साल पण सोलून घेतात, पण मी असेच घेते. तर मी हे भिजवलेले शेंगदाणे घालत आहे. काही लोक याला भाजून वाटून सुद्धा घालतात, पण मला हे असे कच्चे खायला आवडतात म्हणून मी ते घातलेले आहेत. त्यानंतर आता ह्याच्यामध्ये तुम्ही सगळे मसाले घालायचे. जे काही तुमच्याकडे मसाले असतील ते सगळे मसाले ह्याच्यात घालायचे. हा बघा, हा आमचा मालवणी मसाला, हा जो मी घरी करते तो मसाला घातला. एक मिरची आपण घातली आहे, यावरून आपण अंदाज बांधायचा काय काय आपण घालू शकतो. थोडंसं आपण जिरं घालायचं, अख्खं जिरं, त्याने खूप छान वास येतो. मग हळद घालायची आपली नेहमीची. हळद ही तर अँटीसेप्टिक असल्यामुळे प्रत्येक ह्याच्यात हळदी गेलीच पाहिजे. त्यानंतर तुम्ही धणेजिरं पूड घालायची. त्यानंतर तुम्ही गरम मसाला घालायचा. सगळं अंदाज थोडा थोडा घालायचं, कारण का एकदम जास्त झालं तर तिखट होण्याची शक्यता असते, म्हणून मी जरा प्रमाणातच घालते. आणि हिंग आपला नेहमीप्रमाणे हिंग घालायचा. आणि माझ्याकडे कसुरी मेथी एक घालायची, थोडी कसुरी मेथी घालायची. ती मात्र अशी हातावर घेऊन अशी चुरून मग टाकायची. त्यानंतर तुम्ही थोडा गोडा मसाला टाकायचा. थोडासा गोडा मसाला वांग्याच्या भाजीला नेहमी घालायचा, त्याने खूप छान चव येते. आता हे सगळे मसाले आपले घालून झाले. आता मेन काय राहिलं, आपल्याकडे मीठ राहिलंय. मीठ आपल्याला घालायला पाहिजे. मी मीठ घेऊन येते. काल जरा गेस्ट आले होते, तो मिठाचा डबा डायनिंग टेबलवरच राहिला होता. काही पदार्थात थोडं मीठ कमी पडलं होतं, कारण मी माझ्या हाताला आता सवयच झाली आहे की कमी मीठ घालायचं. त्यामुळे काही लोकांना मीठ हवं होतं, तर मीठ तिकडे गेलं होतं, ते घ्यायला गेले होते. आता ते घालते. मी हातावर घेऊनच घालत आहे,
कारण का मला मग असा अंदाज थोडा हातावर घातले की आपल्याला अंदाज येतो ना किती घालायचं ते. आणि माझं तर नेहमीचं आहेच की मीठ हे थोडं कमीच घालावं. आता हे आपले सगळे मसाले घालून झालेले आहे. आता ह्याला काय करायचं, ह्याला छानपैकी असं चुरून घ्यायचं, असं मस्त असं स्मॅश करून घ्यायचं. कारण का कांदा टॅमॅटो ह्याला पाणी सुटतं. मस्त अशी चव सुटलेली आहे की असं वाटतं हा मसाला असा कच्चाच खावा. त्याला सुंदर असं टेस्ट आलेली आहे, आंबट गोड तिखट. हे बघा, जेवढं तुम्हाला असं करता येईल ना तेवढं करून घ्यायचं. पातळ पाणी जराही घालायचं नाहीये, अगदी शेवट मी मग तुम्हाला दाखवते. जरासं घातलं तरी चालतं, नाहीतर लिंबू घालायचं. आता हे बघा, मी तुम्हाला दाखवते, हे कापूनच दाखवते तुम्हाला. हे वांगी जे आहेत ना, ही अशी वांगी, ही आमच्याकडे इथे ही बघा, ही अशी वांगी मिळतात. ही अशी एकदम छोटी छोटी बोरा एवढी वांगी आहेत. ही बघा, अशी बोरा एवढी सुंदर वांगी आहेत. ही मी धुवून ठेवलेली आहे. तर ह्याचे देठ आहेत ना, हे तुम्ही हवे तर थोडेसे कापून घेऊ शकतात, म्हणजे ते भाजीत खाताना लागत नाही. पण त्याचा हा जो पाठचा हिरवा भाग आहे ना, तो तसाच ठेवायचा. तर मी असे पटापट हे तुम्हाला देठ काढून दाखवते, मग काय करायचं ते. जास्त नाही वेळ लागणार, अगदी 2 मिनिटात होईल. माझं मगाशी वेळ होता माझ्याकडे, पण म्हटलं तुम्हाला दाखवायला म्हणून मग मी ते देठ कापले नाही. पण आता मी हे कापत आहे. हे बघा, हे असे कापून ह्याला मी इथे ठेवत आहे. म्हणजे अगदी बोरासारखी दिसत आहेत की नाही. फक्त कलर जांभळा आहे म्हणून कोणी त्याला बोरं नाही म्हणणार, पण त्याचा आकार बघा किती छोटा. आणि हे बघा, आणि ही मगाशी धुवून घेतल्यामुळे त्याच्यामध्ये कीड आहे की नाही हे सुद्धा मी पाहून घेतलेलं आहे. आता ही वांगी आहेत ना, ह्याला काय करायचं, फक्त एक चीर द्यायची. एक अशी आपण भरल्या वांग्याला देतो ना तशी चीर द्यायची. पण ह्याच्यामध्ये तुम्ही भरू नाही शकणार, कारण हे अगदी छोटं वांग आहे, याच्यात काय मसाला भरणार तुम्ही. पण अशी 4 बाजूने त्याला चीर द्यायची, आणि हे खाली असल्यामुळे ती चीर तुम्हाला त्याच्यातून मसाला ऑटोमॅटिक त्याच्यात जाईल. तर आता काय मी करते, हे पटापट अशी चीर देऊन ह्याच्यात टाकते. फक्त वांगी धुवून घ्या स्वच्छ, आणि त्याचे देठ हवे तर तुम्ही ठेवू पण शकता. खरं तर देठाने खूप छान चव येते, पण कोणाला आवडत नाही खाताना. मग सगळे म्हणतात देठ आहेत, कोणाला आवडतं कोणाला आवडत नाही. म्हणून मग आपण जास्तीचा विचार करून, जास्तीची मेजॉरिटी करून त्याप्रमाणे करायचे. हे बघा, ही वांगी एवढी सुंदर आहेत ना. पण मी आता तुम्हाला दाखवत आहे की ही भरायची नाही आहेत वांगी, पण चव तुम्हाला येणार भरल्या वांग्याची. तुम्हाला हातावर जमत नसेल तर तुम्ही असं खाली पण ठेवून करू शकता, कारण हातावर हात कापण्याची शक्यता असते. हे बघा, असं पण तुम्ही 2 मिनिटात करू शकता.
अगदी झटपट होणारा पदार्थ आहे की तुम्हाला याला वेळ काढत बसायला नको. आता तुम्ही मगाशी बघितलंच ना, मी किती 2 मिनिटात ह्याला हे बनवलं. एखादं असं तुटू शकतं तर त्याला तुम्ही 4 भाग करून टाकू शकता आतमध्ये, ते मसाल्यात विरून जातं. आता काय करायचं, या वांगी पण ही संपूर्ण ह्याला हा असा मसाला लावून घ्यायचा, म्हणजे तो ऑटोमॅटिक त्याच्या आत भरला जाईल. सॉरी, बघितलात ना मसाला कसा तिखट झणझणीत झालेला आहे. हा मालवणी मसाला मी खास स्पेशल करून घेते. आमच्या मुंबईला एक आहेत आमच्या ओळखीचे, त्यांच्याकडून करून घेते. आणि जर तुम्हाला कोणाला हवा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंकही टाकलेली आहे, तर तुम्ही त्यांना कमेंट्स करून सांगू शकता. आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एक बटाटाही घालू शकता. बटाट्याचं मी साल सोडणार नाहीये, मला सालासकटच बटाटा आवडतो. फक्त जरा धुवून घ्या. आणि बटाट्याच्या पण तशाच, वांगा आता छोटं आहे ना त्याप्रमाणे मग वांग्याचे प्रकारे छोटे छोटे बटाट्याचे सुद्धा तुकडे करायचे. जास्त छोटे नाही, जास्त मोठे नाही, कारण तो शिजला पण पाहिजे आणि कच्चाही राहता कामा नये. माझं हेच नेहमीचं ब्रीदवाक्य असतं की पदार्थ शिजलाही पाहिजे आणि आपल्याला कच्चाही लागता कामा नये. आणि हा बटाटा सुद्धा ह्याच्यात टाकायचा. खूप सोपं काम आहे हे. अशी भाजी तुम्ही एकदा करूनच बघा की तुम्हाला सगळे अगदी आवडीने तुम्हाला सांगतील की हे खूप छान तुम्ही आम्हाला शिकवलेलं आहे म्हणून. तर आता मी दाखवते तुम्हाला कसं करायचं ते. मात्र तुम्हाला त्यासाठी पसरट भांडं घ्यावं लागेल. जरा असं पसरट भांडं घ्यायचं. हे बघा, पसरट भांडं घ्यायचं आणि तेल टाकायचं. त्यात तुम्ही कुठचंही तेल टाकू शकता. मी तेल तापायची वाट बघत आहे, तोपर्यंत मी मसाला काढून घेते. म्हणजे मी तुम्हाला सांगू शकते की मी याच्यामध्ये कुठचा मसाला घालते. तो सगळं आपल्या घरात जे असतं तेच घालायचं आहे, त्यामुळे तुम्ही काहीही घाबरू नका. अगदी सोपा सरळ मार्ग आहे हा. अगदी सोपा सरळ मार्ग आहे, काहीही ते घालायचं नाहीये. फक्त तेल तापायची वाट बघतीये. मला काल माझे एक खूप चांगल्या प्रेक्षक आहेत, त्या मला नेहमी कमेंट्स करतात, माझ्या प्रत्येक व्हिडिओला त्या कमेंट्स करतात. तर त्यांनी मला सांगितलं की ताई तुम्ही जरा व्हिडिओ वरती ठेवा, म्हणजे तुमचं टोपाच्या आतलं दिसेल म्हणून मी आज हा प्रकार करून बघितला आणि जरा पसरट पण घेतलं म्हणजे दिसेल म्हणून. हे बघा, एक तमालपत्र टाका. त्यानंतर ह्याला फोडणी जी आहे ना ती बडीशोपची द्यायची.
बडीशोपच्या फोडणीने त्या भाजीला एक वेगळाच वास आणि वेगळाच चव येते. आणि थोडीशी मेथी घातली आहे, 2 आपल्या हिरव्या मिरच्या आणि थोडंसं 1 दालचिनीचा तुकडा, एखादी लवंग, असं सगळं घालायचं. दॅट्स इट. आता हे झाल्यावर मात्र बरं हे छान असं तापलंय ना, हे बघा लवंग फुटली म्हणजे तापलं. हे बघा लवंग फुटली ना. आता गॅस बारीक करते आणि हे चांगलं असं आपण मिश्रण आहे की नाही, हे असं खाली थोडा मसाला लावून घ्यायचा. आधी एकदमच वांगी नाही टाकायची. आता थोडा मसाला लावून घ्यायचा आणि मग सगळी वांगी त्याच्यावर टाकायची. पाणी इथं शक्यतो घालायचंच नाही, कारण ह्याला कोथिंबीर, टॅमॅटो, कांदा ह्याचं सगळं पाणी असतं. हे बघा. आणि हे हाताने असं थापून घ्यायचं मिश्रण. हे बघा, जर तुम्हाला दिसत असेल ना, हे होईल तेव्हा तर एवढं सुंदर दिसतं ना, खूप छान दिसतं. तुम्हाला मी दाखवेन जेव्हा हे होईल ना, कारण ते शिजतं ना तेव्हा त्याला ते सुंदर असं खमंग फोडणी बसते आणि खमंग असं ती वांगी मात्र अशी सगळीकडे ठेवा, म्हणजे एकाच ठिकाणी ती हे नाही होणार. त्याला जागा पण पाहिजे ना शिजायला. एकत्र असली तर तिला शिजायला जागा नाही राहणार ना. बटाटे असं सगळं छानपैकी घालून हे बघा. आता मी हे असं थापून ठेवते त्याला. आणि काही करायचं नाही, 15 मिनिटं ह्याच्यावर झाकण ठेवून, हे बघा 15 मिनिटं ह्याच्यावर मीडियम गॅसवर झाकण ठेवायचं. आणि 15 मिनिटांनी मी तुम्हाला दाखवते की हे किती छान झालेलं असेल. आता मी 15 मिनिटांनी तुम्हाला हे दाखवत आहे. हे पहा, पहा बरं, पहा बरं, किती सुंदर, किती सुंदर ही बोरांची भाजी असं वाटत आहे. पाहिला, अगदी बोरांची भाजी असं वाटत आहे. आणि खमंग तर एवढा सुटलाय सुंदर. आणि याला काहीही करायचं नाही. हे बघा, हे नुसतं असं ढवळून. आता फक्त वांग आणि बटाटा शिजलाय की नाही ते बघायचं. हा बघा, बटाटा अगदी इझिली चमच्याने मोडतो आहे. हा बघा. आणि जो बटाटा शिजला म्हणजे तुमचं वांग हे अगदी 100% शिजलेलं आहे, त्यात काही वादच नाही. तरी पण एक वांग मी चिरून बघते. हे बघा, अगदी 2 मिनिटात त्याला खाली देठ पण आहे, तो सुद्धा मोडला जातोय. म्हणजे सुंदरच झालेलं असणार. पण आपण जरा चव घेऊन बघूया. हा बघा, हा बटाटा अगदी साला सकट तो मोडला जातो. आणि हे मोठं वांग मी चिरून बघते. परफेक्ट, एकदम परफेक्ट झालेलं आहे. मस्तच झालेलं आहे. ह्याच्यावर लोक हवं तर सुकं खोबरं, ओलं खोबरं किंवा शेंगदाण्याचं कूट भाजून टाकतात, पण मी थोडं हेल्थच्या दृष्टीने नाही टाकत. पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता. पण ही अशी सुद्धा नुसती खाल्ली तरी छान चमचमीत लागते. आणि अशी तुम्ही करून पाहायची आहे. आणि केल्यावर मला कमेंट्समध्ये कळवायचं आहे की ताई आमची पण खूप छान झाली भाजी म्हणून. आणि नेहमीप्रमाणे जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. धन्यवाद.